राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. आज पार्थ पवार जे अजित पवारांचे सुपुत्र आहेत आणि शरद पवारांचे नातू त्यांनी दिल्लीमध्ये खासदारकी पदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवारांच्या जागेवरती राज्यसभेची जागा खाली होती, त्या जागेवरती पार्थ पवारांना त्या ठिकाणी दिल्लीमध्ये पाठवलं. ठीक आहे, आपल्याला त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये. परंतु तुम्हाला माहिती आहे का, या राज्यामध्ये एक असं कुटुंब आहे ज्या एकाच कुटुंबातले 4 खासदार आहेत आणि अनेक आमदार आहेत. 2 आमदार आता झाले आणि 4 खासदार आहेत. म्हणजे बाकीच्या कार्यकर्त्यांनी फक्त काय सतरंजे उचलायचे धंदे करायचे का, एवढंच बाकी राहिले का? मला एक गोष्ट कळत नाही. 2 दिवसापूर्वी शरद पवारांनी दिल्लीमध्ये राज्यसभेच्या खासदारकीचा शपथ घेतली आणि या गोष्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा त्यांचे नेते खुश आहेत की भारतीय जनता पार्टीनं शरद पवारांची ही निवडणूक बिनविरोध केली राज्यसभेच्या खासदारकीची. अरे मुळात आज शरद पवार साहेबांचं वय बऱ्याच झालेलं आहे. कारण ती शपथ घेताना मी तो व्हिडिओ बघितला. व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल की कशा प्रकारे शपथ घेण्यासाठी देखील पवार साहेबांना त्या ठिकाणी त्रास होतोय. आणि म्हणजे ते काय बोलतायत हे लोकांनाही कळत नाहीये, शपथ देणाऱ्यालाही कळत नव्हतं आणि लोकांना ऐकणाऱ्यांनाही कळत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये एवढ्या वयामध्ये त्यांना सत्तेची काय एवढी लालच आहे म्हणा किंवा काय एवढी त्यांना खुर्ची हवी आहे हे माहीत नाहीये. मुळात त्यांनी आत्ता ह्या वेळेला रिटायरमेंट घेणं गरजेचं होतं, आराम करणं गरजेचं होतं. ते या राज्याचं प्रतिनिधित्व करणार आहे त्या ठिकाणी जाऊन. रोहित पवारांना हा प्रश्न विचारला एका न्यूज चॅनलने की एकाच कुटुंबातले 4 खासदार त्या ठिकाणी दिल्लीमध्ये तुमचे, एक सुप्रिया सुळे आहेत, पार्थ पवार आत्ता गेला आणि शरद पवार, सुनेत्रा पवार पण होत्या आता. तर रोहित पवारांनी सांगितलंय की सुप्रियाताई ह्या जनतेतून निवडून गेलेले आहेत, त्यामुळे डायरेक्ट त्यांचा हक्क आहे. अरे पण पार्थ पवारांना जनतेने नाकारलं होतं हे तुम्ही विसरलात का? आणि तेही अजितदादा असताना. म्हणजे अजितदादांच्या समक्ष जनतेने दाखवून दिलं की पार्थ अजून परिपक्व झालेला नाहीये राजकारणासाठी किंवा या सगळ्या गोष्टीसाठी, म्हणून नाकारलं. मग त्या जनतेचा अपमान करून तुम्ही सुनेत्राताईंच्या जागेवरती तुम्ही पार्थची निवड केली, पार्थला त्या ठिकाणी खासदारकीसाठी पाठवलं. तुमच्या पक्षाचा एखादा दुसरा कुठला तरी नेता ज्याने सतरंजा उचलून एवढी मेहनत करून त्यांनी पक्षाला मोठं करण्यासाठी योगदान दिलं असेल, अशा एखाद्या कुठल्याही नेत्याला तुम्ही त्या ठिकाणी पाठवू शकला असता. परंतु तुम्ही पिंपरी चिंचवड म्हणजे ज्या मतदारसंघातनं पार्थ हा उभा राहिला होता, त्या जनतेचा अपमान करून तुम्ही त्याला राज्यसभेवरती पाठवलं. खरं तर सुनेत्रा पवारांचा देखील जनतेने त्यांना नाकारलं होतं बारामतीच्या खासदारकीच्या वेळेला. परंतु युगो आणि ॲटिट्यूडच्या ह्याच्यामध्ये सुनेत्रा पवारांना देखील राज्यसभेवरती पाठवलं. ते असू द्या, तो विषय वेगळा आहे. परंतु पार्थ पवारांची निवड ही जनतेच्या दृष्टिकोनातनं ही चुकीची आहे आणि शरद पवारांनी यावेळेला राजीनामा घेणं गरजेचं होतं, यावेळेला आराम करणं गरजेचं होतं. कारण ते राज्याचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करायला जात आहेत. परंतु त्यांची एकंदरीत पूर्ण शरीराची रचना बघितली किंवा पूर्ण त्यांचं काय बोलू शकतो आपण, वय बघितलं, हे सगळं बघितल्यानंतर ते राज्याचा कुठला मुद्दा लावून धरू शकतात मला नाही वाटत. हे जबरदस्तीनं त्यांनी त्यांच्या शरीरावरती केलेला अत्याचार असू शकतो. यावेळेला रोहित पवारांनी स्पष्टीकरण दिलं या गोष्टीचं की शरद पवारांनी का खासदारकीपदी शपथ घेतली. त्यांचं असं म्हणणं आहे की शरद पवारांसारखा 60-62 वर्ष राजकारणामध्ये राहिलेला माणूस, अनुभवी माणूस इतर दुसरा कुठलाही नाहीये. त्याच्यामुळं अशा अनुभवी माणसाची गरज असते. ठीक आहे, परंतु त्या सभागृहामध्येच बसून तुम्हाला ती गरज पूर्ण होणार आहे का? असं अजिबात नाहीये. ते घरी राहिले, घरी पण तुम्हाला जे पाहिजे ते मार्गदर्शन ते करू शकतात ना. त्यासाठी त्यांना खासदारच बनावायचं काहीच गरज नाही. उलट त्या जागी दुसऱ्या एखाद्या तुम्ही तुमच्या नेत्याला कुठल्या तरी संधी दिली असती तर महाराष्ट्राचा मुद्दा असेल कुठला तर ते त्या तितक्याच ताकदीने ते मांडू शकले असते, लावून धरू शकले असते. परंतु परिवारवाद काय असा असतो तुम्हाला सांगतो. प्रत्येक पक्षाच्या ज्या मेन मेन आहेत परिवारवाद, शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये देखील परिवारवाद बघा आहे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये देखील आहे आणि जवळपास सगळ्या पक्षामध्ये परिवारवाद आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये देखील बऱ्याच आमदारांच्या मंत्र्यांचे पोरं आमदार झाले आणि बऱ्याच मंत्र्यांची बायका त्या नगराध्यक्ष झाल्या, नगरपालिकेमध्ये नगरसेवक झाल्या, अशा अनेक गोष्टी पंचायत समितीवरती गेल्या, जिल्हा अध्यक्षवरती गेल्या. त्यामुळं कुठलाही पक्ष घेतला ना तर परिवारवाद आहे. त्यामुळं एका पक्षाला बोलणं चुकीचं आहे. परंतु शरद पवार साहेबांनी यावेळेला राजीनामा घेणं गरजेचं होतं, रिटायरमेंट घेणं गरजेचं होतं आणि त्यांच्या जागेवरती राष्ट्रवादीच्या दुसऱ्या एखाद्या नेत्याला त्या ठिकाणी संधी देणं अत्यंत गरजेचं होतं.
पार्थ पवाराला जनतेने नाकारलं होतं, तरी देखील पार्थ पवारांची सुनेत्रा पवारांच्या जागेवरती त्या ठिकाणी वर्णी लागणं आणि शरद पवारांचं वय बघता त्यांनी रिटायरमेंट घेणं गरजेचं असताना देखील त्यांनी परत त्या ठिकाणी जाऊन शपथ घेणं, ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. आणि खरंच राष्ट्रवादी आता ही परिवाराचा म्हणजे एका फॅमिली पार्टी झाली आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.